ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। धडा 36वा त्यातील आपण ख याच्यामधली वाक्य पाहत आहोत. आतापर्यंत आपण तुमुंत प्रत्यय जो पाहिलेला आहे, एक क्रिया पूर्ण करण्यासाठी दुसरी क्रिया ज्यावेळी केली जाते किंवा एका क्रियेसाठी क्रिया या अर्थामध्ये आपण तुमुंत प्रत्यय वापरतो. जसं गावाला जाणे, जाण्याची ही क्रिया आहे, पण ती क्रिया कशासाठी आहे? तर गावाला खादितुम, एक उदाहरण सहज, खादितुम गच्छ किंवा द्रष्टुम गच्छामी, पाहण्यासाठी जातो. मग पाहणे ही क्रिया आपण तुमुंत प्रत्यय करतो. मी गावाला पाहण्यासाठी, जत्रा किंवा यात्रा पाहण्यासाठी जातो. मग जाणे याचं प्रयोजन सुद्धा काय आहे? यात्रा पाहणे ही आहे. आता आपण पुढे चलूया आणि बघूया वाक्य. छान छान आपल्याला आता नंबर लक्षात ठेवायचे आहेत. कधी काळी आपण अभ्यास केलेले नंबर्स. चला असू द्या, जेवढं मला आठवेल तेवढं आपण बघूया. इस कक्षा में, या कक्षेमध्ये. मग पहिलं काय? कक्षामध्ये, कक्षायाम, जसं सीता सीतायाम. मग आता कक्षा शब्द स्त्रीलिंग असल्यामुळे अस्याम कक्षायाम, या कक्षेमध्ये. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता एतस्याम कक्षायाम, या कक्षेमध्ये 20 छात्र, 20 विंशतिः छात्राः, 8 छात्राये. 8 छात्राये म्हणजे मुली. 8 छात्राः, मग आता मुलं असले तरी छात्राः आणि मुली असले तरी छात्रा. 8 छात्राः उपस्थित है. मग आता उपस्थिताः, छात्र हा छात्रा प्लुरल बहुवचन असल्यामुळे उपस्थिताः. आणि 4 छात्र, चत्वारः, पुल्लिंग आहे म्हणून चत्वारः. स्त्रीलिंग असतं चतस्रः, नपुंसकलिंग असतं चत्वारि. चत्वारः छात्राः अनुपस्थितः. आणि 4 असल्यामुळे अनुपस्थिताः संती, अनुपस्थित आहेत. आणि तिकडचा च इथं लावून टाकूया. बघा, इस कक्षा में, अस्याम किंवा एतस्याम कक्षायाम विंशती विंशतिः छात्राः, 8 छात्राः उपस्थिताः, 4 छात्राः अनुपस्थिताः सन्ति च किंवा च सन्ति, वॉट एवर. 10व, विद्यालय में गुरु छात्रों और छात्राओं से प्रश्न पूछते हैं, वे उत्तर देते हैं. शाळेमध्ये गुरु मुलांना आणि मुलींना प्रश्न विचारतात, ते सर्व उत्तर देतात. विद्यालय में, विद्यालय जसं राम रामे, विद्यालये गुरु, गुरुः छात्राओं को, म्हणजे मुलांना आणि मुलींना. तर आता इथे भेद आपल्याला कळून येऊ शकतो. रामान छात्रान आणि सीताः छात्राः च प्रश्नम, प्रश्नम पूछते हैं, पृष्ठ पृच्छति, पृच्छति वर्तमान काल. वे ते उत्तरम
ददा ददा दद यच्छन्ति. सोपं घेऊया. किंवा मग अवघड म्हटलं तर ददती. आता ह्याच्यामध्ये न नाही, पण हे बहुवचनाचं रूप आहे कारण की तो वेगळा चालतो. ददाती, दत्तः, ददंती वेगळा चालतो. ठीक है. 10 बजे विद्यालय की पढ़ाई आरंभ होती है. दशवादने. दशवादने विद्या विद्यालय की 10 वाजता शाळेची विद्यालयस्य पढ़ाई आरंभ होती है. अध्ययनम आरंभते. आरंभते. देन शिष्य अपने मित्रों के साथ कक्षा में बैठते हैं, लेख लिखते हैं और पुस्तकें पढ़ते हैं. शिष्य म्हणजे विद्यार्थी अनेक आहेत. आपल्या मित्रांसोबत वर्गामध्ये बसतात, लेख लिहितात, पुस्तके वाचतात. मग शिष्य पण घेऊ शकतो, छात्र पण घेऊया, पण शिष्य आहे शब्द तर शिष्याः अपने मित्रों के साथ, त्यांच्या मित्रांसोबत किंवा स्वतःच्या, सोडून द्या हे, म्हणजे आपणे राहू द्या. शिष्याः मित्रैः 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 सह वर्गामध्ये कक्षा. त्या दिवशी इतक्या वर्ष मी कक्षा शब्द असा लिहायचो, पण मी बघितलं तर तो कक्षा असा आहे. कक्षायाम. कक्षा आहे, नुसतं क्ष नाहीये, त्याला य सुद्धा आहे. कक्षायाम उपविशन्ति किंवा सीदन्ति. ओके. लेख लिखते हैं. मग आता एक लेख लिहिणार का अनेक लिहिणार? ते अनेक. लेख शब्द पुल्लिंग आहे. रामान लेखान लिखन्ति. लिखन्ति. आणि पुस्तके पडते हे. पुस्तकानी च पठन्ति. बघा, नाही समजलं विचारा कुठला पण शब्द. शिष्याः मित्रैः सह कक्षायाम उपविशन्ति, लेखान लिखन्ति, पुस्तकानि च पठन्ति. 13. कुछ छात्र परीक्षा में उत्तीर्ण होते हैं और कुछ अनुत्तीर्ण. अनुत्तीर्ण. कुछ छात्र मतलब म्हणजे काही मुलं. केचन छात्राः परीक्षायाम उत्तीर्णाः भवन्ति. केचन अनुत्तीर्णाः. अनुत्तीर्णाः च भवन्ति. लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं, समजून जातं. केचन छात्राः काही विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात, काही अनुत्तीर्ण होतात. 14. कुछ खिलाडी क्रीडा क्षेत्र में गेंद खेल रहे हैं. आता ते गेले वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ. कुछ खिलाडी केचन क्रीडकाः क्रीडा क्षेत्र में. क्रीडा राम रामे क्रीडा क्षेत्र क्रीडा क्षेत्रे में गेंद खेल रहे हैं म्हणजे बॉलनी खेळतात. किंवा कंदुकम खेलंती. खेलंती. आपण त्याला शत्रुप्रत्ययामध्ये नाही लिहिलंय. ठीक आहे. जर शत्रुप्रत्ययात लिहायचं तर पठन पठंतो पठंतः, खेलन खेलंतो खेलंतः संती.
केचन क्रीडकाः क्रीडाक्षेत्रे कंदुकम खेलंती. आणि जर बॉलने खेळत असतील, कंदुकेन खेलंती. पण इथं बॉल खेळत आहेत. कर्म आहे, आवडता वस्तू व्यक्ती ठिकाण, त्याच्यामुळे आपण त्याचं कर्म करून टाकलं. बॉल से म्हटले असते ते, तर आपण त्याची तृतीया केली असती. खेलंत असंती कळलं का, शत्रू वापरलाय, कारण की खेल रहे हे असं ते म्हणतात. दावत में स्या सॉरी, दावात में स्याही है. दावत, दावात, दावात म्हणजे काय शब्द गेला आपल्याला, मसीपत्रे. मसीपत्रे, स्याहीसाठी काय गेलंय, मसी. मसी असती. हम्म, पुढे बरोबर आहे ना. है, मसी, हाँ. अपनी लेखनी से 4 पृष्ठ लिखो. आपण्यासाठी काही गेलाय का हो, बरं 2 वेळा आले हे. अपनी लेखनी से, लेखनी से 4 पृष्ठ लिखो. अरे रामा. चालेल. लेखनी से, लेखन्या, आता करण असल्यामुळे झाली तृतीया. नदी, नद्या. लेखनी, लेखन्या. स्वतःच्या, मग तुम्हाला म्हणायचंच आहे तर स्वस्य लेखन्या. स्वतःच्या, स्वतः. स्वतःच्या, राम, रामस्य, स्वस्य. हम्म. 4 पृष्ठ लिखो. चत्वारि पृष्ठानि लिखन्तु. किंवा लिख, त्वम लिख, तू स्वतःच्या लेखणीनी 4 पान लिख. 17. अनुशासनम पालय. अनुशासनाचं पालन कर. त्वम आपण घेतलेला आहे, त्वम अनुशासनम पालय. अशा प्रकारे हे आपलं संपलेलं आहे. काय डाऊट ह्याच्यामध्ये? भले तुम्हाला सोडवताना नसेल येत वाक्य लिहिताना, पण लिहिल्यानंतर तरी कळलं पाहिजे. हो. सप्तमी, षष्ठी वगैरे सगळं. मग आता आपल्याला बघायचं आहे आस धातू, आणि मग त्या आस धातूचे उरलेले काही वाक्य. बघा, धातू आहे आस. उपवेशने, म्हणजे बघा इथं धातूचा अर्थ दिलेला असतो, काय आहे तो. उपवेशने, बसणे. ठीक आहे. धातू अदादी गणाचा आहे, म्हणजे दुसऱ्या गणाचा धातू आहे, म्हणजे त्याला विकरण लागणार नाही. कसं चालतो बघा, आस्ते, आसाते, आसते. आसे, आसाते, आसद्वे. आस्ते, आसे, आस्वहे, आस्महे. मग आता लृट लकार, लृट नाही आपल्याला लृट. आशिष्यते, आशिष्येते, आशिष्यन्ते. आशिष्यसे, आशिष्येथे, आशिष्यद्वे. आशिष्ये, आशिष्यावहे, आशिष्यामहे. लोट लकार, आस्ताम, आसाताम, आस्ताम, आसताम. आसस्व, आस्व, आसाथाम. कुठे आहे मी, तुम्हाला कळलं पाहिजे. हम्म. आध्वम, आसै, आसावहै, आसामहै. देन आसीत, आसीत, आसियाताम, आसीरन. आसीथाः, आसीथाम, आसीध्वम. आसीय, आसीवहि, आसीमहि. अरे बापरे. आता आपण त्याची वाक्य लिहूया. पाहिजे तर आपण त्याला रेफर करूया. पुढे जातोय आपण. 18. वह भूमि पर बैठता है. सह भूमौ, जसं बुद्धी बुद्धौ, भूमी भूमौ,
आता उपविशेषणे आपण वापरायचे आस्ते. मला असं आस्ते कदम बरोबर काहीतरी संबंध वाटतंय. नाही बरं का, माहित नाही. आस्ते. देन 19. हम्म. तू बैठता है. त्वम आसे. आसे. त्वम आसे. मैं बैठता हूँ. अहम आसे. देन वह बैठा. सह आसी. लंग लकार आस्त. आस्त. आस्था हा आसी. वेगळे चालतात एकदम. लागत नाही म्हणून आपण काय ते पाठ वगैरे करत नाही. आस्त फक्त एकदा कानावरतून गेले पाहिजेत म्हणून आपण हे बघतोय. तू बैठा. त्वम आस्थाः. आता कोणाला वाटेल आस्था हा काय आहे? शब्द आहे. आस्था. अरे 23. मैं बैठा. अहम काय होतं? आसी. आता आसी बघा काय कळते का, नुसतं आपण जर आसी वाचलं तर वाटेल की वेगळंच काहीतरी, अस्तीचा आसी झाले, असीचा आसी झाले असं वाटायचं. असं नाहीये. मैं बैठा. अहम आसी. 24. वह बैठेगा. सह हे सोपं असतं. आशिष्यते. वह बैठे. 25. सह. वह बैठे. सह. आता लोट लकार येणार. लोट लकार म्हणजे आस्ताम. सह आस्ताम. थोडंसं पाठच करावं लागतं हे, जर आपल्याला हे फ्रिक्वेंटली येणार असेल तर. पण आपल्याकडं भरपूर वेगवेगळे धातू आहेत, काही काही ठिकाणी आलेला आहे पण खूप रेअर. ठीक आहे. अशा प्रकारे हा तुमंत प्रत्ययाचा 36वा धडा आपला संपलेला आहे. आता आपण प्रवेश करूया 37व्या धड्यामध्ये. तो आपण ब्रेक नंतर पाहूया.